भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी आली आहे. 101 जागांसाठी ऑफलाईन आपल्याला भरतीची ही पदं भरायची आहेत. 8 एप्रिल यासाठी शेवट तारीख असणार आहे. एकूण पदसंख्या 101 असणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य कर्मचारी पुरुष, औषध निर्माण अधिकारी व इतर आणखी भरपूर अशी पदं आहेत. तर तुम्ही त्यासाठी जाहिरात बघू शकताय. शैक्षणाची पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता जी तुमची आहे ती सुद्धा भरपूर अशी पदं असल्यामुळे इथं शैक्षणिक पात्रता त्या आवश्यकतेनुसार जाहिरातीमध्ये दिली आहे. वयाची अट सुद्धा तिथंच आहे. तर इथं आपण जे बघतोय सगळ्यात पहिला आपण जाहिरातच बघूया. तर जाहिरातमध्ये जायचं आपल्याला. जाहिरातमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, बहुउद्देशीय कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी वगैरे अशा बऱ्याचशा पदांसाठी ही भरती निघाली आहे. टोटल 18 पदं आहेत. वयोमर्यादा इथं दिलेली आहे. त्यानंतर अर्ज भरण्याबाबतच्या सूचना दिल्यात. अर्ज भरण्याबाबतच्या सूचनामध्ये आपल्याला कशा प्रकारे अर्ज भरायचा किंवा काय भरायचं आहे, डॉक्युमेंट्स काय जोडायचे त्यासोबत ही सगळी माहिती दिली आहे. तर आपण पहिला पद आणि त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि त्याचा पगार सुद्धा इथंच बघूया. वैद्यकीय अधिकारी म्हणून पद आहे, त्यासाठी 10 एकूण जागा भरायच्या आहेत. शैक्षणिक पात्रता ही MBBS क्लिनिकल एक्सपिरियन्स पाहिजे आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरमधला आणि 70 वर्षापर्यंत वय असेल तर आपण भरू शकता. इथं कास्टमधलं शेड्यूल तिथं दिलेलं आहे की कास्टमध्ये किती पाहिजेत, ओपनमध्ये किती पाहिजेत, EWSमध्ये किती पाहिजेत आणि त्यासाठी दिलं जाणारं मानधन हे 60,000 रुपये असणार आहे. MBBS उमेदवार जर तिथं भेटला तर BAMS उमेदवार देखील ते घेऊ शकतात. 43 वर्षापर्यंत जर वय असेल तर आपल्याला सुद्धा तिथं जॉब करायची संधी मिळू शकते. इथं पगार दिला आहे. स्टाफ नर्स म्हणून 9 पाहिजेत. GNM किंवा BSc नर्सिंग झालं असलं पाहिजे. ओपनमध्ये असतील तर 38 वर्ष आणि राखीव प्रवर्ग असेल तर 43 वर्ष, म्हणजे तेच ओपनमध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत कोणीही भरू शकताय. त्यानंतर इथं अनुसूचित जातीमध्ये 1 जण पाहिजे आहे. ओपनमध्ये 3 जण, EWSमध्ये 1 जण, तसंच अशा जागा भरायच्या आहेत. मानधन 20,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे. पुरुष स्टाफ नर्स पुरुष दिलं आहे. त्यासाठी सुद्धा सेम GNM आणि BSc नर्सिंग असेल तर चालतंय. ओपनमध्येच पुरुष कास्टचं हे ओपन कास्टमध्ये आपल्याला ही जागा भरायची आहे स्टाफ नर्ससाठी. अशा प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या क्वालिफिकेशन्स दिले. तुम्ही हे पद आणि ह्या पदानुसार दिलेलं क्वालिफिकेशन वाचा. जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. इथं वयाची अट दिली आहे. कास्टमध्ये किती, ओपनमध्ये किती, हे सगळं डिस्ट्रीब्युशन दिलंय. तसंच इथं पगार सुद्धा दिलाय. म्हणजे तुम्हाला वेगळीकडे कुठं जायची गरज नाही आहे. तुम्ही आहे याच्यामध्येच तुम्ही या भरतीचा अर्ज भरू शकताय. इथं तुम्हाला गुणांकन पद्धत दिली आहे. म्हणजे तुमचे मार्क्स वगैरे किंवा तुम्हाला जे काही जिथं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे हे दिले थोडक्यात. आणि डायरेक्ट मुलाखत असल्यामुळं इथं तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज, रिसर्च, अकॅडमिक नॉलेज, लिडरशिप क्वालिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. यावरती अधिकतम तुम्हाला किती गुण देऊ शकतात, म्हणजे 100 पैकी तुम्हाला पदासाठी आवश्यक म्हणजे क्वालिफाईंग एक्झाममधील गुण आहेत, जे अंतिम वर्षाचे जे गुण असतील त्यामध्ये तुम्हाला किती टक्के पडले त्याच्या प्रपोर्शनने इथं अधिकतम गुण 50 देऊ शकतात. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे, त्याची शैक्षणिक पात्रता पूर्ण असेल तर 20 गुण डायरेक्ट मिळतात तुम्हाला. त्यानंतर निगडीत अनुभव आहे. अनुभव किती आहे त्या हिशोबाने तुम्हाला 6 वर्षासाठी 1 वर्षाकरता 6 गुण, म्हणजे जास्तीत जास्त 30, असं 100 पैकी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. MSIT विचारले. MSIT झाले असेल तर तुम्हाला प्लस पॉईंट मिळू शकतोय की थोडं तुम्हाला प्रेफर जास्त करतील. कारण ऑलरेडी जर तुम्हाला कॉम्प्युटरबद्दल काही नॉलेज नाही आहे त्या एका उमेदवाराला घेण्यापेक्षा नॉलेजेबल उमेदवाराला कधी पण घेणं ते प्रेफर करतील. कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजेच लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे. तर 2005 नंतर तुम्हाला किती मुलं हयात आहेत आता जे आहेत ते, अशी सगळी माहिती याच्यात विचारायची. एक लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडायचं आहे. त्यासोबतच उमेदवाराच्या अर्जासोबत म्हणजे आता जे फी भरायची आहे ती फी आहे ना, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 500 रुपये आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 750 रुपये रकमेचा DD काढायचा आहे आणि DD तुम्हाला इथं द्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही या भरतीचा अर्ज भरू शकताय. फोटो आणि सही तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. ही सगळी माहिती वाचून घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती इथं बघायला मिळेल. तसेच इथं अर्ज पाठवायचे आपल्याला 6वा मजला वैद्यकीय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी, निजामपूर शहर महानगरपालिकेला. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला जाहिरात बघायची. जाहिरातमध्येच आपल्याला अर्जाची सुद्धा, आता जर तुम्ही इथं जाहिरात ओपन केली तर जाहिरातीमध्येच तुम्हाला या अर्जाची लिंक सुद्धा दिलेली आहे, म्हणजे अर्जाची प्रिंट दिली आहे. ह्याची प्रिंट काढायची, पेनाने भरायची सगळी माहिती आणि त्यानंतर इथं तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दिले की 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या, हे इथं लिहायचं सगळं. आणि त्यानंतर तुम्ही वाचून ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या, त्यानंतर अर्ज करायचा आहे. जर भिवंडी, निजामपूर त्या भागातली किंवा मुंबई त्या भागातली जर लोक असतील तर तुम्हाला पण कोणीही भरू शकते. आणि ही सगळी माहिती वाचा. जर तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुमच्या कोणाला गरजू मित्रमैत्रिणी असतील
त्या एरियामध्ये असतील, तिथं राहत असतील, तर तुम्हाला ह्या पूर्ण ही सगळा व्हिडिओ त्यांना शेअर करायचा आहे. ही वेबसाईट आपली नोकरीबघा.com ही वेबसाईट शेअर करायची, जेणेकरून त्यांना या भरतीची सगळी माहिती मिळेल. आणि तुम्हाला देखील अशाच जर नवीन भरतीची माहिती हवी असेल तर तुम्हाला नोकरी बघाचा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. इथं नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, क्लिक करून तुम्ही जॉईन चॅट करू शकताय आणि तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड होऊन जाल. आणि अशीच सगळी माहिती आर्टिकल पब्लिश झाल्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण देत असतोय. तर त्या माहितीचा तुम्ही फायदा घ्या. मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.